नमस्कार मंडळी, आम्ही निघालो मुंबईला. 10 दिवस राहिलो गावी. बस आता चाललो मुंबईला. रिक्षा केलेली आम्ही भुईबावड्यातनं ते डायरेक्ट वैभववाडी स्टेशनपर्यंत. आणि वैभववाडी स्टेशनला पोचलो, उतरलो. ऊन खूप होतं बाबा सकाळ सकाळच. बघा रिक्षा उभ्या आहेत स्टेशनला. लोक होते इकडनं रिक्षा पकडून आपापल्या घरी जातात. या लोकांना बसवलेलं स्टेशनला, कारण ट्रेन 12ची होती म्हणून या लोकांना बसवलेलं. आणि आम्ही लवकर आलेलो. 10 वाजता आम्ही पोचलेलो आणि ही 10 वाजून 5 का 10 मिनटं झालेली वाटतं तेव्हा ही दिवा आलेली. दिवा गाडी ही जाते दिव्याला. नंतर बोललो तिकडे अनाऊन्समेंट झालं की मांडवी एक्सप्रेस ही 1 तासानंतर लेट आहे. मग ती येणार होती 1:15ला. तर आम्ही बोललो काय करायचं तोपर्यंत. मग आम्ही बोललो जेवून घेऊया जराचं. आम्ही स्टेशनवर जेवलो. आरुषचं पण खिमाट आणलेलं. आरुषला पण भूक लागलेली भरपूर आणि आम्ही पण जेवत होतो. आणि आरुष पण आमचा खिमटी खात होता. त्याची मम्मी त्याला खिमटी भरवत होती. हे बघा, चम्मचनी नको, चम्मच हातात पाहिजे आणि हाताने भरवायला लागतं त्याला. आम्ही पण मस्त भाकरी, चण्याच्या पिठाचा पोळा, बटाट्याची कापं आणि ठेचा हे घेऊन आलेलो स्टेशनला खायला. आणि त्यानंतर मग आम्ही कमीत कमी 1.5 तास तर आम्ही स्टेशनवरच होतो, कारण ट्रेन लेट होती. नंतर ट्रेन आली एकदाची आणि आम्ही जीवा लागला. ट्रेन आली बाबा, जाऊया लवकर मुंबईत. आणि आम्ही निघालो, बसलो ट्रेनमध्ये. आरुष पण मस्ती करत होता आणि मस्त असा खेळत होता सीटवर बसून. वरती टॉपची सीट होती. हा बघा. नंतर खाली आला आणि आईच्या बाजूला बसला, त्याच्या म्हणजे माझ्या मम्मीच्या बाजूला बसला. हा बघा, मस्त असं खेळत खेळत आला आहे तो. हे बाहेरचं प्रदर्शन बघा किती सुंदर असं वाटतं. डोंगर, नदी, हे सगळं. कोकणात जायचं मजा घ्यायची तर खिडकी सीट हवी हे सगळं बघायला, तर खूप मजा येते. पावसाळ्यात आला तर खूपच मजा. हा बघा आरू आमच्या आरून जरा पण त्रास नाही दिला, तर खूप त्रास दिला असता वा. खूप वैतागलो असतो आम्ही पण. अनुष्का स्टेशनवर आमच्यासोबत जेवली नव्हती म्हणून तिला भूक लागलेली होती भाकरी. तर तिला बोललो खा आता भाकरी, काय करायचं. कारण फेरीवाले पण येत नव्हते जास्त, म्हणून बोललो भाकरीच खा आता. मग लस्सीवाला आला, लस्सी घेतली. थंडगार, गरम होत होतं म्हणून थंडगार असं लस्सी घेतली प्यायला. जरा बरं वाटलं लस्सी पिऊन. 4 लस्सी घेतली. मस्त लस्सी पियालो, गार बरं वाटलं जरा जीवाला. आणि ही तर प्राजक्ता पण होती वरती, ती पण लस्सी पित होती. एवढी गरम होती. ती बाजूच्या ताईची पोरगी का पोरगा होता तो, त्यांनी टी-शर्ट काढूनच ट्रेनमध्ये बसलेला. हे बघा, प्राजक्ता लस्सी पिते, आरुषला पण देते थोडी थोडी. ते बघा. नंतर ह्या पण स्टेशनला खूप गर्दी होती. वैतागलेलो आडवलीला. हे बघा, असं सुंदर असं डोंगर, मस्त मजा आली. हा बघा, हा घाट आला आणि घाटमध्ये पण मस्त असं दृश्य बघा किती मस्त दिसतंय. किती सुंदर असं वाटतं बघा. असं मन करतं की जाऊन जरा फिरून यावं त्याच्यात. आणि हे सगळं बघता बघताच आम्हाला रत्नागिरी कधी याला माहितीच नाही पडलं. याला रत्नागिरी कधी याला माहितीच नाही पडलं. आरुष बघा कसा हसतो रत्नागिरी आल्यावर, खुश झाला एकदम. वैतागला नाही जरा, पण मस्त खेळत होता. कभी गहरे समंदर की गहराइयाँ, कभी ऊंचे पहाड़ों की ऊंचाइयाँ, तू है अम्बा की छाया में आया मितवा, मेरे कण कण में कोकण समाया
रत्नागिरीमध्ये एवढी जागा फुल झाली की वैताग आला जाम. आणि ही आम्ही बसलो आमच्या जागेवर, कारण गर्दी झालेली. मम्मीला पण इकडे झोपवलेलं, जाम गर्दी झालेली म्हणून मी पण माझ्या सीटवर गेलो. ही बघा गर्दी, भरपूर गर्दी. रिझर्वेशनच्या डब्यात पण गर्दी. आणि पुढे काय ब्लॉग काढायला भेटला नाही मित्रांनो, व्हिडिओ शूट करायला भेटला नाही, कारण पेनलाच आम्हाला 2 तास ट्रेन थांबवून ठेवलेली. कशासाठी काय माहीत नाही. 2 तास पनवेलला थांबलेली, म्हणून आम्ही पनवेलहून डायरेक्ट नेरूळला आलो. नेरूळहून ठाण्याला जाणार होतो. ठाण्यावरनं रिक्षा पकडून आम्ही घरी आलो शेवटी. आणि घरी आलो, आंघोळ केली. 2 वाजता आम्ही घरी पोचलो. आंघोळ करून मस्त झोपलो. सकाळी आता उठलो आहे आणि हे शूट केली व्हिडिओ. तर कसा हा प्रवास वाटला आम्हाला, तर लय अवघड प्रवास गेला मित्रांनो. कसा वाटला लाईक करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ इथेच थांबवतो. गावाहून आंबे आणलेत, ते जरा आम्ही खातो आणि मस्तपैकी असं आरामात दुपार झाली जेवतो आणि झोपतो. चला मंडळी, बाय.